नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 29 जुलै 2026 रोजी येत आहे आषाढ पौर्णिमा आणि यालाच गुरुपौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं. गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आषाढ पौर्णिमेला अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी. तर आपण देखील असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. उपाय आहे, उंबराच्या झाडाखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे, एक सेवा करायची आहे. आता ही कोणती वस्तू ठेवायची आहे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात, परंतु काही वृक्ष हे दैवी वृक्ष असतात, जसे की कडुलिंब, पिंपळ आणि वड. या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये हे 3 वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात. आणि या व्यतिरिक्त एक दैवी वृक्ष म्हणजेच उंबराचे झाड. औदुंबर वृक्ष पूजेचा ठराविक दिवस नसेल तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे. या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तुळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्तगुरूंनी साधना केली आणि औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जातं, कारण प्रभू श्रीहरी विष्णू यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की या झाडाला सदैव फळे येत राहतील. तसेच या झाडाचे पूजन आणि भक्तीने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्यानं उग्रता शांत होईल आणि या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्यानं अपत्य प्राप्ती होईल. तसेच औदुंबर सेवेनं जन्मजन्मांतरीची पापं नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते. तसेच उंबराच्या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिव वास करतात. आणि म्हणूनच उंबराची पूजा म्हणजे तिन्ही देवांची एकत्रित केलेली पूजा. आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेला उंबराच्या झाडाखाली ही जी सेवा आहे, हा उपाय आहे, तर तो करायचा आहे. तर आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे किंवा मग संध्याकाळी सूर्योदयानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजेच प्रदोष काळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि त्यामुळं माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे, स्वच्छता करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि हे संपूर्ण पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. या दिवशी सकाळी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे उंबराच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता तुम्ही सकाळी किंवा तिन्ही सांजेच्या वेळेला करू शकता. तर उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तर आपल्याला कणकेचा, एक गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे. जर तो बनवायला शक्य होत नसेल तर तुम्ही मग मातीचा दिवा घ्यायचा आहे. दिवा जर कणकेचा बनवत असाल तर यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडं देशी गाईचं तूप टाकायचं आहे. आणि त्यानंतर हा दिवा थोड्या मोठ्या आकाराचा बनवायचा आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत, शक्यतो झेंडूची फुलं घ्यायची आहेत, कारण भगवान श्री हरी विष्णू यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण त्यांच्या पूजेसाठी ज्या काही वस्तू घेत असतो तर त्या पिवळ्या रंगाच्याच असाव्यात. त्यानंतर पिवळ्या केलेल्या अक्षदा, गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे, त्या दुधामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे. पाणी घेताना थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. एक हळदीनं पिवळा केलेला धागा घ्यायचा आहे. त्यानंतर पूजेसाठी सर्व साहित्य घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. आपण जो कणकेचा दिवा बनवून घेतलेला आहे किंवा जो दुसरा दिवा असेल म्हणजेच मातीचा दिवा असेल तर त्यामध्ये घालण्यासाठी तुम्हाला देशी गाईचं तूप घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 अखंड लवंगा आणि 21 अखंड अक्षदा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, एक सुपारी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या सर्व वस्तू घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तर तुम्हाला या उंबराच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. संपूर्ण गोल फिरून तुम्हाला या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. आणि तुम्हाला ही सेवा करताना ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थाय नमः असं म्हणत तुम्हाला या उंबराच्या झाडाला पाणी घालायचं आणि त्यातील थोडंसं पाणी वाचून तुम्हाला ठेवायचं आहे. हे पाणी घरी आणल्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे शिंपडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या उंबराच्या झाडाच्या मुळाशी
एक उमराचं पान घ्यायचं आहे. पान कुठेही फाटलेलं तुटलेलं नसावं. त्यामध्ये तुम्हाला जे आपण अक्षदा आणलेले आहेत तर त्यातील थोड्याशा अक्षदा या उमराच्या पानावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यावरती जो दिवा आणलेला आहे तर तो दिवा ठेवायचा आहे, म्हणजेच प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपण जे विड्याचं पान आणलेलं आहे तर ते विड्याचं पान या दिव्याच्या बाजूला ठेवायचं आहे. त्यावरती आपण जे अक्षदा आणलेले आहेत तर त्यातील 21 अक्षदा मोजून ठेवायच्या आहेत. या विड्याच्या पानावरती तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत. त्यानंतर जे दूध आणलेलं आहे, ज्यामध्ये हळद टाकलेली आहे, तर ते दूध तुम्हाला या उमराच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर हा जो पानाचा विडा आणि दिवा ठेवल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या उमराच्या झाडाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आपण जो दिवा ठेवलेला आहे तर त्याची देखील पूजा करायची आहे. या पानाच्या विड्याची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर त्या ठिकाणी बसायचं आहे आणि तुम्हाला मी जो मंत्र सांगत आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आजारपण असेल, कर्ज असेल किंवा सतत काही ना काही अडचणी, विघ्न घरावरती जर येत असतील, घरामध्ये सतत काही ना काही वादविवाद होत असतील, भांडणं, कलह, तर आपल्याला ज्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केलेला आहे, विड्याचं पान आहे, पूजा केलेली आहे, तर त्या ठिकाणी बसून उजव्या हातामध्ये अखंड अक्षता घ्यायच्या आहेत थोड्याशाच आणि ओम श्री ह्री क्ली औदुंबराय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. पुन्हा एकदा मी मंत्र सांगते. मंत्र जर समजला नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ओम श्री ह्री क्ली औदुंबराय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि मनापासून म्हणायचा आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या अक्षता आहेत तर त्या या उमराच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बसून स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री हरिविष्णूचं, माता लक्ष्मीचं, श्री दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, विघ्न, दारिद्र्य आहे, तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपण हळदीनं पिवळा केलेला जो धागा आणलेला होता तर त्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या मुलासंबंधित, विवाहासंबंधित जी काही अडचण असेल, शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, जी काही तुमची समस्या असेल तर ती पुन्हा एकदा तुम्हाला या धाग्यावरती सांगायची आहे. आणि तुमची इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराजांना, गुरुदत्तांना, भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे. आणि हा जो धागा आहे तर तो तुम्हाला पूर्ण उमराच्या झाडाला गोल फिरून बांधायचा आहे. आता जर तुम्हाला पूर्ण गोल फिरून बांधणं शक्य होत नसेल, म्हणजे धागा जर कमी असेल किंवा झाड खूप मोठं असेल तर मग तुम्ही तो धागा एखाद्या या उमराच्या झाडाच्या फांदीला देखील बांधू शकता. त्यानंतर तुम्हाला 7 प्रदक्षिणा या उमराच्या झाडाला घालायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला जप या ठिकाणी करायचा आहे. जास्तीत जास्त वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे. त्यानंतर आपण जो या उमराच्या झाडाखाली पानाचा विडा ठेवला होता तर तो विडा आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि तो घेऊन आपल्या घरी यायचा आहे. कारण हा जो पानाचा विडा आहे तर तो आपण अभिमंत्रित केलेला आहे. घरी आणल्यानंतर तो तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर देवपूजा झाली की हा जो पानाचा विडा आहे तर तो तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा रुमाल घ्यायचा आहे, त्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे. आणि ही जी अभिमंत्रित केलेली सुपारी, 21 अक्षदा आणि जे विड्याचं पान आहे तर ते तुम्हाला, जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला कुठेच ठेवणं शक्य झालं नाही तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला तुम्हाला, प्रवेशद्वाराच्या, तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो फक्त 1 गुरुवार करून चालणार नाही तर 5 गुरुवार, 7 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील तर ही जी सुपारी आहे तर ती विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे. पान आहे विड्याचं तर ते माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. हळदीची ज्या अक्षता आहेत तर त्या भगवान श्री हरिविष्णू यांना अत्यंत प्रिय आहेत. आणि त्यामुळे तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित ज्या काही अडचणी असतील किंवा घरामध्ये आजारपण असेल किंवा ग्रहदोष, वास्तुदोष, जे काही दोष असतील तर ते सर्व काही यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. घरामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराट येणार आहे. आणि यासाठीच तुम्हाला हा जो पानाचा विडा आहे तर तो त्या ठिकाणी बांधायचा. आता दर गुरुवारी तुम्हाला असा हा पानाचा विडा बनवायची गरज नाही. फक्त दर गुरुवारी ही जी विड्याची पानं आहेत तर ती तुम्हाला बदलायची आहेत. कारण पानं ही सुकून जाणार आहेत, खराब होणार आहेत. त्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेला ठेवलेला पानाचा विडा आहे तर त्यातील फक्त तुम्हाला विड्याची पानं काढायची आहेत आणि अक्षदा आणि सुपारी तीच ठेवायची आहे. आणि तुम्हाला दुसरी 2 विड्याची पानं या ठिकाणी त्यावरती हळदीनं स्वस्ती काढून ठेवायचं आहे. तर अशी ही सेवा तुम्हाला या गुरुपौर्णिमेला सुरू करायची आहे. गुरुपौर्णिमेला जर तुम्ही ही सेवा केली तर तुमचे जे गुरु आहेत, स्वामी समर्थ आहेत, दत्तगुरू आहेत, तर त्यांची सर्वांची कृपा तुमच्यावर राहणार आहे. आणि जी काही तुमच्या अडचणी, समस्या आहेत तर त्या दूर होणार आहेत. औदुंबर वृक्षामध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश
गणेश वास करतात, माता लक्ष्मी वास करते आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी उपाय केला. फक्त उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेनं करायचं आहे. दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे, स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यामुळं आपण हा जर उपाय मनापासून केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना दत्तगुरू श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणार आहेत. जे मी मंत्र सांगितलेले आहेत तर ते मंत्र म्हणायचे आहेत. उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. फक्त तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे किंवा मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्याखाली अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. या उंबराच्या झाडाची विधिवत पूजा सेवा करायची आहे आणि त्याला गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे. एक धागा बांधायचा आहे आणि ज्याप्रमाणे सांगितलेले आहे तर त्याप्रमाणे सेवा करायची आहे. जरी तुम्हाला काही अडचण असेल तरी देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.